कुठे पळते हे बघा, हे असे लोक असतात ना. हो हो, दादाला एकदम इम्पॉर्टंट कॉल आलेला दिसत आहे. होय 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 होय, निसर्ग ॲट इट्स बेस्ट. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल मित्र, आणि आय होप यू आर डुईंग वेल. आणि आज आपण चाललो आहोत देवगडात. निघू आता डायरेक्ट बाईकवरच भेटू. तर मित्रांनो, आपली गाडी पण वॉर्म झाली आहे आणि आता निघतो. चल बारक्या. ह्याला आम्ही जेव्हा पण निघतोय ना, भर उन्हातच निघतोय आणि एवढं खतरनाक ऊन लागतंय माहिती आहे. पण सध्या काल आहे ना, पाऊस पडला खूप जोरात जेव्हा आम्ही वेंगुर्ल्यावरून येत होतो ना तेव्हा. आणि आता पूर्ण मळब आहे. कुठे पळते बावशी फाटा आलाय हा. आणि इकडून आता राईट घेऊन परत नांदगावात. स्पर्धा नको. ओके. किती घरं बांधतायत ना इकडे लोक गावात. पण कसं माहिती आहे का, गावात पण लोक घरं कशी बांधतात माहिती आहे का, मुंबईसारखी. अरे यार, मग मुंबईत आणि गावामध्ये फरक काय. गावात यायचं तर मस्त गावासारखं घर पाहिजे तर मजा आहे तिकडे राहण्यात. आणि आपण पोचलेलो आहोत नांदगावात. इकडे ना नांदगावचा मार्केट बसतं आणि इकडे पूर्ण मच्छी विच्छी सगळी मिळते. हे बघा, इथून लेफ्ट घेऊन गेलं की आपल्याला येतं कणकवली आणि वेंगुर्ला आपण गेलेलं ते. पण आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे. इथून सरळ जाऊन टुवर्ड्स देवगड. इथून देवगड. आता इथे जास्त हायवे नाही, इथे सगळं असा गावातलाच रस्ता आहे. लिटरली खरं सांगू ना मित्रांनो, हायवेपेक्षा ना अशा रस्त्यावर चालवायला खूप मजा येते. बघा ना, काय वळणं आहेत ना, एक नंबर. होय होय होय, काय सुंदर वाटतं ना. हे तरी तुम्हाला ना आत्ता असं वाटतंय. पावसाळ्यात तुम्ही बघाल ना, पूर्ण असं हिरवंगार, जे हिरवी चादर कशी पसरवतो आपण, सेम तसंच वाटणार, एकदम मस्त. म्हणून कोकणी माणूस आहे ना, जास्त पावसाळ्यात इकडे यायला बघतो. ह्याचं खरं कारण तेच आहे, सुकून मिळतं. हे पूर्ण ह्याच्यापेक्षा जास्त हिरवं हिरवं सगळं दिसणार, मस्त वाटतं. पावसाळ्यातली एक वेगळी मजा असते. हे कुठलं गाव आलं, काहीतरी गाव आलं आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. झाड आहे ना मोठंच्या मोठं. हो, व्हॉलीबॉल नेट. कसलाच वळण आहे. इकडे ना वळणं मस्त आहेत, मजा येते असं टर्न्स घ्यायला. हे बघा, हे असे लोक असतात ना मुंबईतून आलेले फालतू झाले. असं नाही की तो स्लो करणार आणि मागे जाणार, नाही. त्याला ओव्हरटेक करायचंच आहे. समोर बाईकवाला आहे ना, तो काय थांबेल, कुठल्या तरी कोपऱ्यात उभा राहील. बाईकवाल्यांना लोक इज्जतच देत नाहीत. हीच जर बाईकच्या जागी गाडी असती ना, तर गपचूप आतमध्ये गेला असता. विकतायत आंबे. आंबे विकतायत. आंबे आंबे आंबे. आमच्या झाडांचे आंबे आता लागले आहेत, तर आता पाऊस पडला तर खराब नाही झाले पाहिजे म्हणजे झालं. ते आता कापल्यावरच समजेल की कसे आहेत ते आंबे. काय देऊळ होतं आणि देवळात काय काय लटकवलेलं असं. वातावरण पण मस्त. त्यात हे अशी झाडं आणि हा रस्ता. होय होय होय, सुंदर, अतिशय सुंदर. महाविद्यालय शिरगाव. देवगड पोलीस ठाणे चेकपोस्ट इकडे. बहुतेक इकडून देवगडची हद्द चालू होणार असं मला वाटतंय. काय सुंदर मंदिर आहे ना, एकदम लांब लचक, मोठंच्या मोठं मंदिर आहे. गुरुदास चौक. देवगड अजून 17 किलोमीटर आहे कुणकेश्वरला जायला. हे बघ, कुणकेश्वर 17 आहे. हो हो, दादाला एकदम इम्पॉर्टंट कॉल आलेला दिसत आहे. गाडीत चालवताना पण तो बोलतोय फोनवर. पूर्ण अशा ना चिरा बनतात ना, चिरा ज्याच्याने घरं बांधतात, त्याच्या खाण्यात बघा हे चिरा. त्याची पूर्ण ही खाण आहे अशी. एवढी आहे बघा. बघा किती चिरा आहेत, बापरे. होय होय होय, काय सुंदर वाटत ना ते डोंगर वगैरे बघा, मस्तच. कुणकेश्वर राईट. वाव, ती समोर कसलीच बाग आहे यार, मस्त वाटतं. आंब्याची बाग आहे वाटतं. हे बघा, या बागेबद्दल बोलत. ही समोर दिसते तुम्हाला, पूर्ण आंब्याची बाग आहे ती. कसलेच लाईनीत झाडं लावलेत ना सगळी, मस्त वाटतात, सुंदर. हे बघा, आता तर एकदमच जवळ आलं. इकडे पण आहेत आंब्याची झाडं आणि इकडे नारळाची झाडं. हे देवगड आंबे आहेत, देवगड हापूस आंबे. राईट, कुणकेश्वर मंदिराकडे. सुस्वागतम सुस्वागतम.
होय 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 होय, काय रोड आहे यार. सगळे जाते इथे पार्किंग शोधायचे आमचे प्रयत्न चालू आहेत. पार्किंग तर मिळत नाही पण 101 इकडे मस्त व्ह्यू मिळत आहेत. पार्किंग तर मिळाली आता चांगली, तर जाऊया डायरेक्ट मंदिरात. सगळेच आता एंट्री केली आहे आणि आता चाललोय आतमध्ये. एंट्री केल्या केल्या गणपती बाप्पा, इथे पण गणपती बाप्पा. आता मंदिराच्या आतमध्ये आलोय आम्ही आणि एवढी मोठी लाईन दिसते, लाईन बघूनच घाबरलोय आम्ही. ते आहे ना देवाचे वस्त्र आहेत. मित्रांनो सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे आता कुणकेश्वरला. सो निघतो आता, बघून घ्या तुम्ही पण. आहे हा एंट्री पॉईंट आहे इकडेचा मंदिराकडे जाण्याचा. गाईज आता आपण निघालो आहोत इथून मंदिराजवळून. खूप वेळ टाइमपास करून तर आम्ही जाणार देवगडात आणि या सुंदरशा अशा व्ह्यूला बाय बाय करायचा वेळ आलाय. इथे मस्त असा मॅप लावलाय आणि आता आम्ही चाललोय स्ट्रेट देवगड. देवगडला थोडं फिरू, मस्त पवनचक्की वगैरे आहे तिकडे. हे बघा समोरच मला पवनचक्कीचं नाव घेतलं आणि समोरच दिसले सुंदर. हे बघा वाव, ते बघा पवनचक्क्या तिकडे दिसत आहेत. काय सुंदर आहे ना, अप्रतिम. आणि त्यासोबतच हा सुंदर असा व्ह्यू. वाव काय व्ह्यू येतोय ना, अतिशय सुंदर असा व्ह्यू. वाव गाईस हे बघा काय सुंदर दिसतंय ना, अप्रतिम. निसर्ग ॲट इट्स बेस्ट. श्री श्री समर्थ कृपा. मस्त नाही आला व्ह्यूच्या समोरच घर. वाव हे बघा गाईस. होय 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 होय, सुंदर माझं कोकण. काय मंदिर आहे ना, एकच नंबर मंदिर आहे. हाय हाय हाय, सगळं डोळ्यात साठवून ठेवायचं इथे आल्यावर. हे बघा पवनचक्की अजून जवळ आली, पण त्याच्या अजून जवळ जाऊ. म्हणजे ना एक एक मिनिटाला म्हणजे असं कॅमेरा बंद करूच शकत नाही, कारण असं एक व्ह्यू गेला की लगेच दुसरा व्ह्यू येतोय. सुंदर वाटतं असं बघायला आणि तुम्हाला दाखवायला पण. जर कोण व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना जमत नसेल यावर्षी मे महिन्यात गावी आहे ना, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की पहा. काय वाडा आहे हो, पूर्ण खंडर बंद वाडा. काय मस्त वाटतं ना. शासकीय विश्रामगृह देवगड. आराम करण्यासाठी जागा पण बनवली आहे तेव्हा. किती पवनचक्क्यात बघा. विंडमिल म्हणतात काय त्यांना, विंडमिल. ज्यांना माहीत नसेल पवनचक्की मराठीत तर विंडमिल. बघा तिथे सुंदर असा व्ह्यू दिसलाय आता आम्हाला विंडमिल जवळ. आणि हे बघा केवढं जवळ इकडे पवनचक्क्यात बघा. हे बघा सुंदर वाटतं. सॉरी तुम्हाला हवेचा आवाज येत असेल, मी माईक नाही आणलाय. पण सुंदर असा नजारा इकडे. समुद्र बघा कसा. हाय 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 हाय, एकच नंबर. आणि इकडे ना झिप लाईन करू शकतो. फ्लाइंग कोकण जे आहे ना इकडे, बघा इकडे झिप लाईनिंग करू शकतो. इथून डायरेक्ट बघा ही रशी दिसते डायरेक्ट तिथपर्यंत. तर इथून आम्ही आतमध्ये चाललो आहोत. इकडे पूर्ण असं ट्रॅम्पोलिन वगैरे आहे. विंडमिलच्या एकदम खालीच आहे आणि इथून गेट आहे आतमध्ये जायला. ह्या ज्या काही सूचना आहेत ते तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकता. होय 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 होय, सुंदर आहे. ओ महादेव. इथे ना लिटरली आहे ना पवनचक्कीचा ना एवढा आवाज येतोय ना, सुंदर वाटतं एकदम मस्त. मी इथून खाली जाणार आहोत असं पूर्ण फिरून. तिकडे एक वेविंग डेक आहे, त्या डेकवर जाणार आहोत एकदम मस्त असं. तर गाईज आता आपण देवगडातून निघालो आहे इथून पवनचक्कीजवळ. आणि आता आम्ही जाणार होतो इंदळ्यात, पण काही कारणामुळे देऊळ बंद असल्यामुळे आम्ही आज जाऊ शकत नाही. सो आता परत रिटर्न आता घरी जातो. गाईज आता आम्ही एका दुसऱ्याच रूटने आलो आहे. जो मगाशी आम्ही ज्या रूटने आलो तो खूप आतून गावातून घेऊन आला. बघू आता हा रूट कसा आहे तो. कारण तो जो रूट होता तो एकदम आतून होता, जो मी एकदम सगळ्या गावागावातून आलेलो. इथून लेफ्टला गेलो ना तर विजयदुर्ग, इथून मग आपल्याला जायचं सरळ.
गाइस रोड आहे ना एकदम सरळ, एकदम सरळ. आजकाल गावात जो तो मुंबईवरून येतो तो बंगला बांधतो. गावात राहण्याची जी मजा आहे तीच निघून गेली आहे आता. लोकांना असं वाटतं बंगला बांधला म्हणजे सगळं झालं, पण गावी ज्या गावच्या घरात राहण्याची जी मजा आहे ना, जी शेण सारवलेल्या लादीवर फिरण्याची जी मजा आहे ना, ती कुठेच नाही. हे बघा हे मंदिर, काय भांडी बिंडी लावली आहेत काय माहीत. मगाशी मी बोललेलो ना मंदिरात काहीतरी लावलं आहे, ते हेच होतं मंदिर. काय माहीत काहीतरी अशी भांडी बिंडी लावलेली. सो गाईज एवढी मेहनत करून एवढ्या इझिली आम्ही आता पोचलो आहो नांदगावात. देवगडातून सरळ नांदगाव. पोचलो बाबा घरी. होम स्वीट होम. गाईज आता आलो आहे रिटर्न. संध्याकाळचे 5:30 झाल्यात आणि आम्ही आता रिटर्न आलो आहे घरी. बाईक्स पार्क केल्यात. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. चीयर्स.